श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. सर्वेषां स्वस्तिर्भवतु. सर्वेषां शान्तिर्भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा क्वचित् दुःखभाग् भवेत्. शांति शांति शांति. आलेल्या सर्व भक्ती मंडळी, शिष्य मंडळी यांना शांती मिळो, तसेच सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, सगळ्यांचे मंगल व्हावे, सगळ्यांना चांगले आरोग्य मिळावे ही भगवान चरणी सर्वप्रथम आम्ही प्रार्थना करतो. खऱ्या अर्थाने सर्व सजीवांचे कल्याण व्हावे. मग त्यामध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील, मनुष्य असतील, या सर्वांचा समाविष्ट आहे. कारण वनस्पतीसुद्धा दुसऱ्यावर अवलंबून आहे, तिच्यामध्ये परोपकार वृत्ती आहे. तसेच आपण बघितलं, प्राणीसुद्धा दुसऱ्यावर एकमेकावर अवलंबून असतात. आणि मनुष्य म्हणतात ना, प्राण्याला सुद्धा चालता फिरता येत नाही, बोलता येत नाही, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा काय आहे, प्रामाणिकपणा आहे. तर खऱ्या अर्थाने मनुष्याला मात्र चालता येतं, बोलता येतं, फिरता येतं आणि त्याला मनुष्याला बुद्धीही दिली आहे. म्हणून सांगितलं आहे, मनुष्य हा दुसऱ्यावर अवलंबून नाही, परंतु त्याने त्या बुद्धीचा वापर, योग्य असा वापर केला पाहिजे. आणि त्यांनी जर ठरवले तर याच जन्मात, याच देही, याच पोटी त्यांना, याच देहाने, याच पोटी, याच जन्मामध्ये त्यांनी मनुष्य जन्माचा, मोक्षाचा सोहळा अनुभवता येऊ शकतो. मरणाच्या कचाट्यातून ह्या जन्मातच त्याला बाहेर पडून मोक्षप्रदाला, मोक्षप्राप्तीला असे जाता येते. म्हणून सांगितलं आहे. त्यामुळेच मनुष्य हा खऱ्या अर्थाने दुःखी नाही. जन्म कशासाठी मिळाला याचा तो विचारही करत नाही, परंतु खऱ्या अर्थाने मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. मनुष्य आपला स्वभाव, स्वधर्म काय आहे याची जाणीव विसरतो. समाजासाठी काहीतरी करावं अशी त्याची उमेद असते आणि तो त्याचा विचारही करत नाही. स्वार्थीपणा, फक्त उराशी बाळगून तो आपल्याच धुंदीत वागत असतो. सार्वजनिक जी जबाबदारी असते, म्हणतात त्याला सोशल कॉन्शियसनेस म्हणतात. असा हा सोशल कॉन्शियसनेस प्रत्येकाच्या मनात जागृत राहिला पाहिजे. म्हणतात ना, कांचन आणि कामिनीच्या मागे हा मनुष्य धावत सुटतो आणि असा हा मनुष्य आपला खऱ्या अर्थाने वेळ वाया घालवतो. खरे सुख कशात आहे याचा विचार हा म्हणजे मनुष्य जन्मामध्ये खरं करणे गरजेचं आहे. कर्म, भक्ती, ज्ञान आणि दान यांचीच पूजा करावी. म्हणून सांगितले, आपण फक्त घेण्याची सवय ठेवतो, परंतु देण्याचीही सवय ठेवली पाहिजे. म्हणून भारतीय संस्कृतीत दान धर्माचे अपार असे महत्त्व सांगितले गेले आहेत. म्हणतात ना, काही गोष्टी म्हणतात ना, अश्रद्धेने किंवा गोष्टी करू नये. श्रद्धा वल्लभते ज्ञानम. कुठलीही गोष्ट ही श्रद्धापूर्वक केली पाहिजे. श्रद्धा ठेवून जर केली तर त्याचं यश हे नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळतं. म्हणतात ना, दान देताना संकोच करू नये. म्हणतात एका हाताने दान दिलं दुसऱ्या हाताला कळू नये. खऱ्या अर्थाने सर्व म्हणतात सढळ हाताने दान करावे. मोठेपणा मिळण्यासाठी बऱ्याच वेळा लोक गाजावाजा करतात. आपलं नाव कुठेतरी दिसावं या निमित्ताने दानाचा हेतू असतो, परंतु तोही चुकीचा आहे. म्हणून सांगितलंय, मोठेपणा मिळवण्यासाठी किंवा कशासाठी आपण गाजावाजा न करता दानधर्म केला पाहिजे. त्याच्यामध्ये दानामध्ये विविध प्रकारचे दान आहेत. द्रव्यदान आहे, विद्यादान आहे, अन्नदान आहे आणि नवे आजचा 21व्या शतकामध्ये अवयदान म्हणून सुद्धा आहे. आपण बऱ्याच वेळा अवयदानाविषयी जागृती फार कमी आहे. भारतामध्ये बघितलं तर आपला खालून 180वा नंबर लागतो.
बघा म्हणजे आपल्यावर कितीतरी देश आहे, अवैधनामध्ये भारत देश त्या मानाने खऱ्या अर्थाने फार मागं आहे, कारण त्याची जनजागृती होणं फार गरजेचं आहे. कारण आपण गेल्यानंतर आपण आपल्या वेगवेगळ्या धर्मानुसार बऱ्याच वेळा काही धर्मामध्ये गाडतो, काही धर्मामध्ये त्याचं दफन करतो, काही धर्मामध्ये त्याला अग्निडास देतो. परंतु काही करा, एकदा ह्या पिंडातून आपला जर आत्मा किंवा हा आपलं पिंडदान एकदा किंवा झालं किंवा हा आपला जीवात्मा बाहेर पडला, आत्मा बाहेर पडला, तर खऱ्या अर्थाने या पिंडाला काहीच महत्त्व राहत नाही. परंतु आपण जर अवयदानाच्या माध्यमातून जर हे दान केलं तर नक्कीच ते पुढच्या पिढीला किंवा पुढच्या, आता उदाहरणार्थ नेत्रदान हे 6 तास चालू शकतं. मेल्यानंतर 6 तास आपले डोळे जिवंत राहतात आणि तेच डोळे आपल्या काही अंध भक्तांना जर दिले तर त्याचं परत त्याला जीवन मिळू शकतं. त्याचबरोबर आपल्या शरीराचे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत, या पार्ट्सचा सुद्धा काही पार्ट्स असे आहेत की 4-4, 5-5 तासानंतरच सुद्धा ते एकमेकाला देता येतात. म्हणजे आपण म्हणतो ना, हयातीतच असून सुद्धा अवयदान करणे तसं महत्त्वाचं नाही, परंतु मेल्यानंतर सुद्धा अवयदान काही गोष्टीचं होऊ शकतं. त्याचबरोबर आपली अख्खी बॉडी जर समजा एखाद्या मेडिकल कॉलेजला दिली तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य पण आहे. विद्यार्थ्यांना सखोल असा आपला त्या बॉडीचा अभ्यास करता येईल. बऱ्याच वेळा थेरी आणि प्रॅक्टिकल, थेरीमध्ये एखादं चित्र दाखवलं जातं आणि चित्रामधून त्या बॉडीला म्हणजे त्या डॉक्टर लोकांना शिकवलं जातं की हा अभ्यास असा असा करावा. परंतु तेच जर आपलं बॉडी जर ती मेडिकल कॉलेजला जर दान केली तर नक्कीच त्याला चांगलं शिक्षण मिळण्याची एक संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आणि कारण काय आहे, बऱ्याच वेळा आपण धर्माच्या काही बांधिलकी असतात, परंतु अवयदान हे नक्कीच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. म्हणून सांगितलं कुणी प्रत्येकाने आपापल्या त्या दृष्टिकोनातून जर आपण लिहून दिलं की नाही मला अवयदान करायचं तर त्या बॉडी न्यायलासुद्धा त्यांचे लोक येऊ शकतात. खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करतो. मग दरवर्षीच का करावी? कारण त्याचं खरं कारण म्हणजे काय, जसं उदाहरण तुम्हाला अत्तराचं उदाहरण देतो. आपण आपल्या आपल्या हाताला लावतो. आता आपण आणलंय अत्तर, खरं आपल्या कार्यकर्त्यांनी अत्तर लावलं की नाही माहीत नाही. कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी कृपया आपल्या अत्तर लावून टाका सगळ्यांच्या याला. तर अत्तर आहे, अत्तरांचा काय उपयोग हो? आपण एक सुवास घेतो बघा, देवाला सुद्धा नाही का काय चालतो, अत्तर चालतो. किंवा आपण म्हणतो ना तुपाचा नैवेद्य असतो, जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हासुद्धा तूप हे टाकलंच पाहिजे. अत्तराचा वापर केलाच पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आज आपण कॉस्मेटिक म्हणतो किंवा आज जे 21व्या शतकामध्ये शृंगार हा सांगितला आहे, पण हा शृंगार आत्ताचा नाही, तर हा शृंगार पूर्वीचा आहे. देवादिकांना सुद्धा तो शृंगार चुकला नाही, देवादिकांनी सुद्धा शृंगार केला होता. सांगायचं काय, अत्तराचं महत्त्व हे त्यापूर्वी महत्त्वाचं होतं आणि आत्ताही महत्त्वाचं आहे. पण तो अत्तर किती वेळ टिकतो हो? तर थोड्या वेळ टिकतो. म्हणून सांगितलंय. म्हणजे काय, परत जर आपल्याला सुवास पाहिजे असेल तर काय करावं लागेल, परत थोड्या वेळाने लावावं लागेल ना. तसंच आपण एकदाच गुरुपौर्णिमा साजरी केली तर दरवर्षी करायची काय गरज आहे? कारण आपण जे म्हणतात एखादी बॅटरी चार्जिंग करतो, ती बॅटरी चार्जिंग केलं तर काही वेळ चालते बघा. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. म्हणून सांगितलं आपण जर अशीच गुरुपौर्णिमेमध्ये आपण काही ज्ञानाचं दान केलं किंवा काय, तर ती दरवर्षी करायचा उद्देश काय, तर ती बॅटरी चार्जिंग झाल्यासारखी व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये कुठेतरी एक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि ती ऊर्जा खऱ्या अर्थाने भक्तगण मंडळींना किंवा शिष्यांना ही या सद्गुरूकडून प्राप्त होत असते. म्हणून जगामध्ये गुरु म्हणजे आपण म्हणतो ना, भगवान श्रीकृष्णाने गुरु केले होते, रामाने पण गुरु केले होते. गुरूंचं महत्त्व काय, हा साजरा करण्याचा दिवस म्हणजे आजचा हा श्रेष्ठ असा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. बऱ्याच वेळा आपण गुरुपौर्णिमेच्या वेळेस चांगली भाषणं देतो, चांगले कार्यक्रम करतो आणि आपण भारून जातो, परंतु ते काय असतं, तात्कालिक असू शकतं. म्हणून सांगितलंय, त्यामुळेच आपला त्याच्यावर परिणामही होतो. आणि तसेच गुरुकडून आपल्याला प्रेरणा मिळण्याचा हा खऱ्या अर्थाने दिवस आहे. आणि म्हणून सांगितलंय ही प्रेरणा आपल्याला कायम मिळत राहो, म्हणून त्यासाठी हा गुरुपौर्णिमेचा उत्सव खऱ्या अर्थाने दरवर्षी साजरा करायला हवा. आता हा कार्यक्रम कोणासाठी असतो? गुरूंसाठी असतो का कार्यक्रम? तर नाही. खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम कोणाचा आहे? तर शिष्यांचा कार्यक्रम आहे. हा गुरु करता नाही. गुरुकडून आपण काहीतरी प्रेरणा घ्यायची. म्हणून सांगितले शिष्य गुरुपौर्णिमा साजरी करतात, कारण त्याचा फायदा कोणाला मिळाला पाहिजे? तर शिष्यांना किंवा भक्तांनाच मिळाला पाहिजे. आणि प्रसाद असा सुद्धा शिष्यांना किंवा भक्तांसाठीच आहे. मला माझा जर विकास करून घ्यायचा असेल तर गुरूंनी दिलेल्या सांगितलेल्या मार्गावर अपार अशी श्रद्धा ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच अशी जर श्रद्धा असेल
तर नक्कीच शिष्यामध्ये ते ज्ञान जागृत होतं. म्हणून गुरु हे नेहमीच शिष्यांना उपदेश करत असतात. बऱ्याच वेळापूर्वी शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती अशा 3 प्रचिती सांगितल्या जात होत्या. शास्त्रामध्ये गुरु कसा करावा, कोणाला करावा, काय विद्या पाहिजे, गुरुकडं काय ज्ञान पाहिजे, खऱ्या अर्थाने ती तळमळ होती. आणि ते गुरु शोधण्यामध्ये बऱ्याच वेळा 12-12 वर्ष जायचे. पण आज खऱ्या अर्थाने आज आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. त्यामध्ये आपण सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, डिजिटल मीडिया आहे. या खऱ्या अर्थाने मीडिया जितक्या चांगल्या आहे तितक्या वाईट आहे. परंतु आपण वाईटचा विचार न करता त्या चांगल्या आहेत. बऱ्याच वेळापूर्वी ज्ञानेश्वर महाराज हे प्रवचन करायचे, लाख किलोमीटरपर्यंत हे असायचे, परंतु प्रवचन त्यांचं तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. खऱ्या अर्थाने ते आपले थोरले गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिजे. त्यावेळेस त्या रिद्धिसिद्धी होत्या. आजही त्या रिद्धिसिद्धी जिवंत आहे. पण भगवंताचं म्हणणं आहे की रिद्धिसिद्धी ह्या वापरायच्या नाहीत, कारण रिद्धिसिद्धी ह्या मोक्षाला आड येतात. म्हणून सांगितलंय की बऱ्याच वेळा आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये गुरूंचा शोध हा करायलाच हवा. गुरूंनी योग्य शिष्याला गुरुसुद्धा योग्य शिष्याला काय असतात, शोधत असतात. खरा शिष्य सतत स्वयंपरीक्षण करतो. गुरूंनी काय मार्गदर्शन केले त्यानुसार माझे आचरण आहे का नाही तेही तपासून बघतो. जसं गुरूंची कसोटी आहे तसे शिष्यांची पण कसोटी आहे. आजकाल बऱ्याच संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुरु असतात. म्हणून तर आपण जसं जन्मतापासून आपल्याला आईवडील गुरु असतात, नंतर शाळेतले शिक्षक असतात, वेगवेगळ्या कॉलेजला गेले कॉलेज शिक्षक असतात. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे असे गुरु लाभत असतात. पण आध्यात्मिक गुरु आपल्या जीवनात हा वेगळा असतो आणि तो एकदाच मिळतो. आणि एकदा का जो गुरु केला तर खऱ्या अर्थाने श्रद्धेने आपण त्याच्यावर जर ठाम राहिलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आपल्या श्रुती आणि स्मृती सांगितलेलं आहे. श्रुतीमध्ये आपले वेद आहेत, उपनिषद आहेत आणि स्मृतीमध्ये धर्मग्रंथ आहेत. मग ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, महाभारत, रामायण वगैरे ही धर्मग्रंथ आहेत. परंतु वेदाचं जे तत्वज्ञान आहे, उपनिषदेचं जे तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानावर वेगवेगळे भाष्य होऊन गेलेली आहेत. आणि त्या भाष्यकारांवर बऱ्याच वेळा व्यासांनी सुद्धा म्हणतात ना, सगळे याच्यावर लिखाण केलेलं आहे. तसं बऱ्याच वेळा आपल्याला माहीत असेल की श्रुती आणि स्मृती या दोन्हीचाही आपण अनुभव घेतला पाहिजे. आणि चित्तामध्ये सतत आपल्या गुरूंची स्मृती साधनेतील सातत्य यातून शिष्याची 100% प्रगती होते. म्हणून सांगते गुरुपौर्णिमा ही याच कारणाकरता असते. गुरुविना आत्मा परमात्म्याचे ज्ञान होत नाही. आत्मा परमात्म्याचे जर ज्ञान घ्यायचे असेल तर नक्कीच आपल्याला योग्य असा गुरु करावा लागेल. म्हणून सांगितलंय मनुष्यजन्म हा खऱ्या अर्थाने खाण्यापिण्यासाठी किंवा कशासाठी नाही, कारण आपले प्राणीपात्र सगळे आहेत. किड्यामाड्यांना सुद्धा ठाऊक आहे. परंतु खऱ्या अर्थाने मनुष्य जर बघितलं तर मनुष्याला ज्ञान आहे. आणि हे ज्ञान म्हणजे काय तर आत्मज्ञान. जगामध्ये भौतिक अशी ज्ञानं भरपूर आहे. म्हणून सांगते ते एक वाचनी जिने भवसर्गाती ज्ञाने ते अज्ञान ऐसे म्हणे निश्चय करू. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ही जगात भरपूर प्रकारची ज्ञान आहेत. मग त्याच्यामध्ये तर मेडिकलचं ज्ञान आहे, इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे, वेगवेगळ्या फार्मसी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले भरपूर ज्ञान आहे. पण अध्यात्मज्ञान हे सगळ्या ज्ञानामध्ये काय आहे, श्रेष्ठ नाही. आपण म्हणतो ना अध्यात्म करा म्हणजे काय, आधी आणि आत्म्याविषयीचं ज्ञान घेणे त्याला अध्यात्म असे म्हणतात. आणि मग आत्म्याविषयी जर ज्ञान जागृत करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला बाकीच्या गोष्टी काही गरजेच्या नाहीत. तीर्थवरच मजोल काय घडू. म्हणून सांगितले वेगवेगळी साधनं आहेत. तीर्थयात्रा असेल, नामस्मरण असेल, वेगवेगळ्या साधनं आहे. वेगवेगळ्या साधनांनी सुद्धा आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. म्हणतात ना महादेवांनी पार्वती मातेला वामदेव गुरुकडून मंत्रशिक्षा घ्यायला सांगितली होती. काली मातेने प्रगट होऊन गदाधर पुजाऱ्याला सुद्धा म्हटले होते की तोतापरे गुरुकडून ज्ञान घे. आणि नामदेव महाराज एवढे त्यांचे जर भगवंत त्याचे जेवत होता, परंतु नामदेव महाराजांना शेवटी काय सांगितलंय, जा तर तुम्ही विसोबा खेचरांकडून दीक्षा घ्या. म्हणजे नामदेवांना सुद्धा गुरु करावा लागला. रामाला वशिष्ठ गुरु करावा लागला, भगवान श्रीकृष्णाला संदीपन गुरु करावा लागला. म्हणून सांगितले शास्त्रामध्ये प्रत्येकाने अध्यात्म गुरु केलाच पाहिजे. शास्त्रामध्ये ज्यांनी गुरु केला नाही त्याला निगुरा असे म्हटलेले. आणि शास्त्रामध्ये निगुराचे तोंड पण पाहू नये असा खऱ्या अर्थाने तो नियम आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा केलाच पाहिजे. आणि
खऱ्या अर्थाने आध्यात्मिक ज्ञान गुरुपरंपरेतून मिळतं. म्हणजे गुरुसुद्धा कसा असला पाहिजे. बऱ्याच वेळा छोट्या मोठ्या सिद्धी आल्या, रिद्धिसिद्धी आल्या आणि रिद्धिसिद्धीतून कुठेतरी आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, प्रसिद्धीकडे जातो. म्हणतात ना, कीर्ती आणि प्रसिद्धी यामध्ये फरक आहे. आपणच आपले बोर्ड लावले तर त्या प्रसिद्धी होऊ शकते, पण कीर्ती ही करावी लागत नाही. कीर्ती ही आपल्या कर्तृत्वावरून दिसून येते. म्हणून आपण नेहमी कीर्तीच्या मागे लागलं पाहिजे आणि मरावे परी तरी कीर्तिरूपी उरावे. खऱ्या अर्थाने मनुष्यजन्म हा फार क्षणिक आहे, दुर्बळ आहे. 84 लाख योनीमध्ये खऱ्या अर्थाने माणूसच फक्त खऱ्या अर्थाने पैसे कमवतो. इतर प्राणी मात्र पैसे कमवतात का? नाही. मनुष्य जन्मात फक्त पैसे कमवतो, परंतु त्यांची रोजीरोटी सगळं चाललंय का नाही? रोटी, कपडा और मकान, अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा ह्या खऱ्या अर्थाने बाकीच्या पण 84 लाख योनीमध्ये आहेत. म्हणून त्याप्रमाणे मनुष्याला पण आहे. मनुष्य पैसा कमवतो. पूर्वीच्या काळी एक पद्धत होती देवाणघेवाणाची. एखादा शेतकरी एखादी गोष्टी करायची असले तर त्यातलं काहीतरी तो अन्न द्यायचा, मग त्या अन्नाच्या म्हणजे धान्य द्यायचं आणि त्या धान्याच्या बदल्यामध्ये काय व्हायचं तर तो म्हणजे आता चांबार असेल किंवा कटिंग करणारा असेल किंवा कुठला असेल त्याला तो धान्य रूपाने तो ते पैसा द्यायचा. म्हणजे पूर्वीचा व्यवहार हा कशामध्ये होता? पैशामध्ये होता का? नाही. वेगवेगळ्या देवाणघेवाणीमध्ये होता. तर खऱ्या अर्थाने पैसा हा ठीक आहे, पैसा कमवणं, पैसा लागणं ही सुद्धा काळाची गरज आहे. म्हणतात ना, अध्यात्म करायचं म्हटलं तर त्याला तेल, तूप, अगरबत्ती वगैरे सगळं येतं. म्हणजे सगळ्याचं ढोंग करता येतं, पैशाचं ढोंग करता येत नाही. पण पैसा हा वाम मार्गाने न कमवता जो सरळ मार्गाने कमवला आणि म्हणतात ना की तर त्याच्यामध्ये टिकाऊ राहतो. बऱ्याच वेळा आपण बघतो की जर हे जे धन आहे म्हणून हे जोडून या धन म्हणतात उत्तम व्यवहार आहे. तर तुकाराम महाराज सांगितले धन जोडायचं कसं? तर उत्तम व्यवहारातून ते धन जोडवता आलं पाहिजे. आपण म्हणतो ज्ञान घ्यायचं, तर खऱ्या अर्थाने ज्ञान हे पुस्तकातून मिळत नाही. आजकाल काय होतं आहे, बऱ्याच लोक तरुण पिढी काय म्हणते, आम्ही बहुतेक गुगलला गुरु करतो. गुगल हे ज्ञान म्हणजे काय हो? तर गुगल हे ज्ञान देतं ते कुठंतरी ते संग्रह केलेला असतो आणि त्या संग्रहामध्ये तुम्ही गुगलमध्ये प्रश्न टाकलं का ते बुद्धीचं ज्ञान मिळतं. पण ते बुद्धीचं ज्ञान काय? जे कुठेतरी साठवलेलं ज्ञान असतं, ते साठवलेलं ज्ञानच फक्त देत असतं. म्हणून सांगते बुद्धीचं पण ज्ञान हे आपल्या काय अनुभव असतं. परंतु पूर्वीच्या ऋषीमुनींनी काय केलं होतं तर एक प्रज्ञा जागृती म्हणतात. प्रज्ञा म्हणजे काय? तर खऱ्या अर्थाने बुद्धीच्या पलीकडचं ज्ञान. बुद्धीच्या पलीकडचं ज्ञान त्याला काय म्हणतात तर प्रज्ञा जागृती म्हणतात. आजकालचं AI जे म्हणतो ना, AI इज नथिंग बट प्रज्ञा जागृती. म्हणजे प्रज्ञा जागृतीमध्ये आपण आपल्या आत्म्याच्या याच्यातून जो आपला आतला आवाज जो म्हणतो, तो आतला आवाज ज्यावेळेस बाहेर पडतो आणि म्हणतात ना पूर्वीच्या काळी आकाशवाणी व्हायची, त्याचप्रमाणे पूर्वीच्या ऋषीमुनींनी जी आकाशवाणी झाली होती आणि त्या आकाशवाणीतून ज्यांनी ते जे ग्रंथ लिहिले आणि ते आज आपल्याला बऱ्याच अंशी ते आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणून सांगितलं आहे ते जे ज्ञान आहे ते ज्ञान पुस्तकातून मिळू शकत नाही. AI इज नथिंग बट आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो ना AI. तर AI हे काय आहे खऱ्या अर्थाने? तर हे आपलं काय आहे, नवीन आता मॉडेल सायन्स आहे. परंतु AIचा शोध आपला आत्ता लागला का हो? नाही. तर AIचा शोध हा आपल्या ऋषीमुनींनी लावलेला आहे. ज्यावेळेस त्यांना जे धर्मग्रंथ श्रुती स्मृती होते त्यातून ते ज्ञान खऱ्या अर्थाने मिळत होतं. म्हणून सांगले दीप से दीप लगावो, दिव्याने दिवा जाळला जातो. यात गुरु करून एका आत्म्याकडून शक्ती ही दुसऱ्या आत्म्याकडे परावर्तित होते. म्हणून सांगितले पुस्तके वाचून कोणीही साक्षात्कारी मिळू शकत नाही. संगत करो बडो की तो बढते बढते बढत जाय. म्हणून जे सत्संग असतो, बऱ्याच वेळा आपण प्रत्येक फोटोमध्ये एक वलय बघितलं. वलय म्हणजे काय? खऱ्या अर्थानं आता आपण तो ऑरा म्हणतो. तो ऑरा जागृती असते. संतांच्या सानिध्यामध्ये थोडा जरी वेळ संपर्क झाला तरी तो ऑरा काय होतो? जागृत होतो. आणि अशा या संपर्काच्या, गुरुच्या संपर्कात, संतांच्या संपर्कात जर गेलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा काय होतो? लाभ होतो. आणि ती ज्ञान ग्रहण करण्याची सद्गुरूकडून जी शक्ती असते ते शक्ती ते आपल्या एका आत्म्याकडून दुसऱ्या आत्म्याकडे काय करतात? प्रदान करतात. बऱ्याच वेळा संप्रदायाचा अर्थ काय? तर सम्यक आणि प्रदान. प्रदान म्हणजे काय? तर देणे. तर देणे कुठले? गुरु काय स्वतःचं ज्ञान देतात का? नाही. ते जे अनादिकालापासून आलेलं आहे, त्या अनादिकालेलं असलेल्या ज्ञानाची परंपरा ही सम्यक प्रदान करण्याची जी पद्धत आहे, म्हणून त्याला संप्रदाय म्हणतं. बऱ्याच वेळा संप्रदाय वेगळा अर्थ केला जातो. सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या जातीमध्ये, सगळ्या याच्यामध्ये देव हा एक आहे. तो म्हणजे निर्गुण निराकार काय आहे? परमात्मा. आणि अशा या निर्गुण निराकार परमात्म्याचं म्हणून सांगितलं तिन्ही गणांचा पती तो गणपती.
मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण या तिन्ही गणांचा पती तो काय खऱ्या अर्थाने गणपती. आणि त्यालाच नमोजी आद्या वेद प्रतिपद्या जय जय संविदा देवा तुची गणेशू आणि त्याला गणपती म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला शंकर पार्वतीचा जो मुलगा म्हणून गणपतीला संबोध झालं, पण तो बालगणेश झाला. पण तो जो अनादिकालापासून जो म्हणजे होता ना निर्गुण निराकार परमात्मा, अशा या निर्गुण निराकार परमात्माला खऱ्या अर्थाने गणपती म्हटलेलं आहे. आणि त्या गणपतीची आराधना करणं, त्या गणपतीला समजून घेणं, सगळे देवादिदेव राक्षसगण आणि मनुष्यगण हे सुद्धा त्याच गणपतीची पूजा करतात. आणि तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येक कार्याला कुठली पूजा करतो गणपतीचा, म्हणून तो गणपती कळला पाहिजे त्याला. आणि त्या गणपतीचं त्या नामाचं हे खऱ्या अर्थाने गुरुकडून ती अनुग्रहरूपी दीक्षा देतात. त्यावेळेस गुरु मंत्र देतात, गुरु नाम देतात. म्हणतात ना राम नाम ठग ठाकूर और चोर जिस नाम पे ध्रुव प्रल्हाद तर गए वही एक नाम है और. खऱ्या अर्थाने ते नाम काय ते सद्गुरूकडून मिळालं पाहिजे. पुढं पुस्तकातून वाचून ते नाम घेणं उपयोगाचं नाही. बऱ्याच वेळा म्हणतात ना की तोता राम गणे से पंडित ना बना कोई, 2.5 अक्षर प्रेम काढा सो पंडित बन गया. ज्याला 2.5 अक्षरचं ज्ञान असतं तो खऱ्या अर्थाने पंडित असतो. पुस्तकी ज्ञान वाचून कोणी तो पंडित बनत नाही. म्हणून गुरुसुद्धा हा शिष्य परंपरेतला असला पाहिजे आणि त्यालाच गुरु केलं पाहिजे. असा हा जो ज्ञानदानाचं पवित्र कार्य आहे, ते ज्ञानदानाचं पवित्र कार्य हे संप्रदायाच्या माध्यमातून होत असतं. म्हणून सांगितलं आहे ही जी गुरुपौर्णिमा, आता हा जो एक उत्सव आहे, तर पूर्वीच्या काळी शास्त्रामध्ये सांगितलं आहे ब्राह्मणासाठी श्रावणी पौर्णिमा होती, क्षत्रियासाठी दसरा होता, वैश्यासाठी दीपावली होती, तसेच सामान्य माणसांसाठी होळीचे पर्व होते. परंतु आज हे असणारे गुरुपौर्णिमेचे पर्व हे तर मनुष्यासाठी, देवतांसाठी, सर्वांसाठी आहे. म्हणतात ना भगवान श्रीकृष्णसुद्धा या दिवशी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंचं दर्शन घेतात, गुरूंकडे जातात. देवतांनासुद्धा आपले गुरु बृहस्पतींची पूजा करावी लागते आणि दैत्य आपले गुरु शुक्राचार्य यांच्याकडे ते पूजा करायला जातात. खऱ्या अर्थाने असेच सर्व मनुष्यासाठी उपयोगी असणारे असे हे गुरुपौर्णिमेचे महत्त्व आहे. म्हणून सांगले कितीही तीर्थयात्रा करा, कितीही देवी देवतांना माना किंवा देवतांना प्रसन्न करा, तरी पण मात्र कोणाची तरी पूजा बाकी राहते. परंतु गुरुदेवांना गुरुपौर्णिमेला जर गुरुदेवांची मानसिक पूजा केली तर वर्षभरात जेवढ्या पौर्णिमा आल्या त्या पौर्णिमे केल्याचं काय मिळतं, फळ मिळतं. बऱ्याच वेळा आपण उपवास म्हणतो, उपवासाच्या व्याख्या पण होता. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सहवास. संतांच्या सहवासात राहणे याला उपवास म्हणतात. काय खावं आणि काय नाही, कारण संतांच्या सहवासात गेलं तर तिथं बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं, आळस येऊ शकतो, निद्रा येऊ शकते. आणि ती निद्रा जर घालवायची असेल, आळस न यायचा असेल तर आपण कमी जेवायला पाहिजे, म्हणजेच उपवास करायला पाहिजे. तेव्हा त्या सान्निध्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. मगाशी सांगितलं जो ऑरा असतो तो गुरूंच्या भोवती तो ऑरा जागृत असतो. आजही काही ऑरा चेक करण्याच्या मशीन्स आज मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आता हे चेक करणं हे चुकीचा प्रकार आहे खऱ्या अर्थाने, कारण आपल्यालाच आपली जी ऊर्जा आहे त्या एकमेकाला कळली पाहिजे. म्हणून जो सानिध्यात जातो, बराच वेळा आपण बघा संगत करो बडो की तो बढते बढते बढत जाय. एखाद्या चांगल्याच्या संगतीत गेलं तर आपल्याकडं त्याच्याकडची ऊर्जा येते. आणि जर त्याच्याकडे निगेटिव्ह ऊर्जा असेल तर बऱ्याच वेळा त्या निगेटिव्ह ऊर्जाचा सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं आपल्यावर इफेक्ट होऊ शकतो. म्हणून तो खऱ्या अर्थाने जी ऊर्जा असते ते गुरूंकडे तुम्ही काय घ्यायला जाता हो. नुसतं हे तोंडातून नुसतं बोलणं म्हणजे आशीर्वाद नव्हे. आता तुम्हाला माहीत असेल बऱ्यापैकी आपले शिष्य तिथे आपण जे दर्शन घेतो तो कुठे घेतो, नेत्रामध्ये. म्हणजे तुमच्यामध्ये आमचं दर्शन होते, आमच्यामध्ये तुम्ही आहात, तुमच्यामध्ये आम्ही आहोत, आमच्यामध्ये तुम्ही आहात. म्हणून झाले नेत्री झाली ओळख. खऱ्या अर्थाने जे आपलं सगळं साठवलेलं असतं कुठं साठवलेलं असतं, ते नेत्रामध्ये साठवतं. आणि नुसतं नेत्राचं आम्ही सुद्धा आमच्या शिष्यांना किंवा भक्तांना चरणाचं दर्शन घेऊन देत नाही. कारण काय, त्याचं मागे एकच तत्व म्हणजे काय, तर नेत्री झाली ओळख. खऱ्या अर्थाने नेत्रामध्ये म्हणतात ना अर्जुनाला विश्वदर्शन दाखवलं, कोणत्या माध्यमातून दाखवलं, खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये विश्वदर्शन पाहायला मिळू शकतं. तसं सांगितलं जसं चंद्रापासून चकर तृप्त होतो, पाण्याने मासुळी आनंदित होते आणि भगवंताच्या दर्शनाने भक्त आनंदित होता. अगदी असेच सद्गुरूच्या दर्शनाने सत्संगी आनंदित होतात, आल्हादित होतात आणि ज्ञानसंपन्न होतात. म्हणून आम्हाला जितका लाभ झाला खऱ्या अर्थाने तो कशामुळे झाला असेल तर आबा महाराजांच्या आमच्या गुरूंच्या कृपेमुळे झाले आहे. म्हणून सांगितलं आयुष्यामध्ये गुरुविना ज्ञान नाही. म्हणतात ना गुरु पावला की सर्व पावले. म्हणून सांगितले
गुरु गोविंद दोनों थाडे किसके लागो पाव बलहरी गोविंद नाम बताया. ज्या समजा गुरु आणि गोविंद दोन्ही समोर आले पहिलं कोणाच्या पाया पडावं, कारण गुरूंनी गोविंद दाखवलेला असतो. म्हणून सांगितले देव तर कसं आहे, निर्गुण निराकार परमात्मा आहे, पण गुरु हे एक तत्व आहे. गुरु ही एक व्यक्ती नाही. गुरु किंवा हे आपण बऱ्याच वेळा बाह्य अंगाकडे पाहतो, पण गुरु हे काय यार खऱ्या अर्थाने काय आहे, गुरु एक तत्व आहे. म्हणून तत्व या गोष्टीने गुरूंकडे बघितलं पाहिजे. आणि ज्यावेळेस गुरूंच्या आपण दर्शनामध्ये जातो, दर्शनम पापनाशनम, दर्शनामुळे पापाचा नाश होतो. अनुग्रहामध्ये ज्यावेळेस अनुग्रह घेतो आपण त्यावेळेस आपल्या कितीतरी जन्माचं पातक हे खऱ्या अर्थाने नाहीसं होतं. म्हणतात ना, पहिली आंघोळ आणि शेवटची आंघोळ हे प्रत्येकाच्या आयुष्यात असते, पण अनुग्रहाची जी आंघोळ आहे ती फार कमी लोकांच्या आयुष्यात असते. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुष्यामध्ये गुरु हा केलाच पाहिजे, निगुरा राहू नये. आज खऱ्या अर्थाने आषाढाची पौर्णिमा आहे, म्हणून त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. तर याच्यामध्ये पाप ताप अज्ञान अहंकार दूर करणारी अशी मोठी पौर्णिमा, सिद्ध करणारी पौर्णिमा आणि भगवंताची भेट घालून देणारी अशी ही आषाढी पौर्णिमा आहे. म्हणजे वर्षामध्ये नाही का पौर्णिमा येतात, परंतु त्याच्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये काय वर्षाभराजवळ आषाढ महिन्यामध्ये ढग आलेले असतात, बरोबर आहे, अंधकार असतो. आणि अशा अंधकारामध्ये जर ज्ञानाचा प्रकाश, जसं आपली लाईट गेली आणि एखाद्या मोबाईलचं दर्शन आपल्याला जर मिळालं किंवा एखादा प्रकाश पडला तर आपल्याला काय होतं, जागृत होते. तर अंधकार म्हणजे काय, तर अंधकार म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असलं आपल्याला अज्ञान, आपलं अज्ञान म्हणजेच अंधकार आहे. आणि असा हा अंधकार जर दूर करायचा असेल तर त्यावेळेस नक्कीच गुरुपौर्णिमाच्या याचं महत्त्व आहे. म्हणून सांगितलं आहे आपल्या मुखामध्ये गुरुमंत्र हा असला पाहिजे, कारण त्याने सर्व कार्य काय होतात, सिद्ध होतात. आणि म्हणून सांगितले सिद्ध होतात कोणाची, तर जो गुरुमंत्र म्हणतो त्याची, दुसऱ्यांची नव्हे. म्हणून ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याचा कोणी हितेशी सुद्धा नाही म्हणून सांगितलं आहे. आणि बराच वेळा आपण म्हणतो ना, गुरुमंत्र आणि नाम याच्यामध्ये पण फरक आहे. तर गुरुमंत्रामध्ये पण बऱ्याच वेळा जे मंत्र म्हणतात ना, अजपा जप म्हणजे जो आपोआप जपला जातो त्याला अजपा जप असे म्हणतात. आणि असा हा अजपा जप म्हणजेच तो घ्यायची गरज आहे का, कारण काय ते आपल्या 24 तासामध्ये 21,600 वेळा काय आपला श्वासोश्वास चालू असतो. आणि अशा या श्वासोश्वासामधून तो मंत्र हा आपोआप जपला जातो. फक्त आपण त्या श्वासावर ध्यान केंद्रित केलं पाहिजे. परंतु त्या उलट नाम मात्र कर्तृत्वाने घ्यावं लागतं. नाम घेण्यासाठी आपल्याला बोलावं लागतं किंवा मनातल्या मनात म्हणजे परा पचंती मध्यमा आणि बैखरी 4 बाणीतून खऱ्या अर्थाने आज जप झाला पाहिजे. म्हणून सांगितलं बैखरीतून जप करणं गरजेचं नाही, खरा जप कुठून झाला पाहिजे, तर पराबाणीतून जप झाला पाहिजे. आणि असा हा पराबाणीतून जप होणारा मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण किंवा मंत्र हा आपोआप होतो. मंत्राला म्हणायची गरज लागत नाही, फक्त त्याच्यावर ध्यान केंद्रित करावं लागतं. मात्र नाम हे मात्र घ्यावा लागतं. आता तुम्हाला माहिती असेल नाम कोणतं श्रेष्ठ आहे. म्हणून मगाशी सांगितलं राम नाम ठक ठाकूर और जोर, जिस नाम पे ध्रुव प्रल्हाद तर गए वही एक नाम और. असं नाम की ध्रुव प्रल्हाद जे तरले म्हणतात ना, मुक्तीचे 4 प्रकार आहे, सलोकता समीपता स्वारूपता आणि सायुज्यता. कल्पांताच्या वेळी सगळ्या ज्या तिन्ही मुक्ती आहेत त्या मुक्त्या काय होतात, लोप पावतात. परंतु खऱ्या अर्थाने जी सायुज्य मुक्ती आहे तर सायुज्य मुक्ती ही खऱ्या अर्थाने काय श्रेष्ठ मुक्ती आहे. आणि तीच मुक्ती खऱ्या अर्थाने टिकते. अडस्थान असं मिळालं पाहिजे. म्हणून असे अडस्थान काय आहे, खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. म्हणून गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंना शरण जाऊन उत्तराई करण्याचा असा हा दिवस आहे. आपण केलेल्या काही गैरकृत्याची कबुली देऊन काहीतरी नवा संकल्प असा करण्याचा हा खऱ्या अर्थाने किंवा आशीर्वाद घेण्याचा हा आजचा काय आहे दिवस आहे. म्हणून आपण गुरुपौर्णिमा काय करतो, साजरी करतो. बऱ्याच वेळा सांगणे सद्गुरूचा महिमा हा पूर्ण चंद्रासारखा असतो. चंद्रमा जसजसा कलेकलेने वाढत जातो तसतशी त्याची शीतलता प्राणीमात्र आणि वनस्पतीवर प्रभाव टाकते आणि चांगला परिणाम करते. ज्यावेळेस हा परिणाम पूर्ण चंद्रावस्थित असताना पौर्णिमेच्या दिवशी अतिशय जास्त प्रमाणात असतो. म्हणून सांगितलं आपल्याकडे 2 पक्ष आहे, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. खऱ्या अर्थाने शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा हा खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असा असणारा पक्ष आहे. आणि या शुक्ल पक्षामध्ये
चंद्र हा कलेकलेने वाढत जाऊन पूर्णत्वाला जातो. म्हणून शिष्यामणने कुणी पण चांगलं कुठलं कार्य करायचं असेल तर कुठल्या याच्यात करायला पाहिजे, तर शुक्ल पक्षात करायला पाहिजे. कारण शुक्ल पक्षामध्ये ज्ञान हे हळूहळू वाढत जाऊन काय होतं तर ते पूर्णार्थाने पूर्णत्वाला जातं. म्हणून सांगितलं एक म्हणून ही शुक्ल पक्षाचं महत्त्व खऱ्या अर्थाने काय आहे श्रेष्ठ आहे. म्हणून सांगितलं गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. मानवी स्वभावाची जे जे म्हणून नमुने आहे त्या सर्वावर महाभारत या ग्रंथात व्यासमुनींनी प्रकाश टाकलेला आहे. असं एक कुठलंही हे राहिलेलं नाही तिथं व्यासमुनींनी भाष्य केलेलं नाही. परंतु बऱ्याच वेळा त्यांनासुद्धा कुठेतरी बऱ्याच वेळा काही खंत राहून जाते की म्हणून सांगितलं व्यासांनी सुद्धा सगळ्याच्या भ्रात केले, सर्वाच्या सर्व शंकाचे निरसन केले. म्हणून गुरुपौर्णिमाला काय सांगितले व्यासपौर्णिमा. व्यासांचे फार उपकार आहेत आपल्यावर. आज जो आपल्याकडे धर्माच्या ग्रंथांच्या नावाने जो काय ठेवा ठेवलेला आहे, आज या ठेवेच्या माध्यमातून आपल्याला सगळं ज्ञान काय आहे उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं 6व्या शतकामध्ये नालंदा युनिव्हर्सिटी होती. त्या नालंदा युनिव्हर्सिटी कितीतरी आपले पुस्तकं जाळली गेली आणि त्या जाळल्या गेलेल्या पुस्तकामध्ये 6 महिने ती आग बुजत नव्हती. असं म्हणतात की किती प्रकारचा प्रचंड ज्ञान हा. म्हणून सांगले आपला भारत देश हा अमोल खजिना आहे. आणि अशा या भारत देशामध्ये भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान असणारा असा हा तेजामध्ये रममान असणारा असा हा भारत देश आहे. आणि अशा या भारत देशामध्ये आज तुम्ही आम्ही सर्वांना जन्म मिळाला. खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. आता आज या दिवशी गुरुपौर्णिमेला खरं काय द्यायचं असतं तर गुरुला अभिप्रेत असलेलं फक्त कार्य करणे हीच खऱ्या अर्थाने गुरूंची काय आहे गुरुदक्षिणा म्हणून मांडली जाते. खऱ्या अर्थाने आपल्या म्हणतो ना जन्माला आल्यानंतर आई आणि वडील हे खरे पहिले हे असतात. मातृदेवो भव, पितृदेव ग, अतिथी देवो आणि आचार्य देवो भव म्हणून सांगले आपल्या शास्त्रामध्ये 4 देव हे सांगितले आहे. तर नक्कीच आईवडिलांना नमस्कार करा, त्यांना देव माना आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका. आज बऱ्याच वेळा आपण पाहतो तर बऱ्याच वेळा काही अंशी फार वेगळी परिस्थिती आहे की ज्या मातेने आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो त्याच आईवडिलांना वृद्धाश्रमाचं जर दार बघावं लागत असेल तर खऱ्या अर्थ ती शोकांतिक आहे. परंतु कधी सांगा मनुष्य एकटा येतो आणि एकटा जातो. म्हणून सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ज्ञानावर जर ठाम असेल तर त्या माणसाला कधीही कमी पडत नाही. म्हणून सांगले की आपल्या ज्ञान म्हणून गुरु हा जवळचा आहे. आई म्हणून सगळं जग म्हणतात ना या जगामध्ये तसं पाहिलं तर ब्रह्मम सत्यम जगत मिथ्या. हे जगत हे खऱ्या अर्थाने काय आहे मिथ्या आहे, पण ब्रह्मम सत्य आहे. जगामध्ये म्हणजे जगाचा कधीतरी नाश होणार आहे विनाश होणार आहे. म्हणून सांगितलं जे ब्रह्मसत्य आहे ते ब्रह्मसत्य आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याचंच ज्ञान जर घेण्याची आपल्याला जर मुभा मिळाली तर खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान असं आपण समजूया. आपण म्हटलेलं आहे की सर्वांनी आपला प्रपंच करावा. बऱ्याच वेळा कुठेही शास्त्रामध्ये सांगितलं आहे, कुठलेही महाराज सांगत नाही की प्रपंच सोडून परमार्थ करा. संसार करून जो परमार्थ करतो तोच खऱ्या अर्थाने खरा भक्त खरा शिष्य होऊ शकतो. आणि म्हणतात ना नारदाला सुद्धा एकदा सांगितलं होतं, एक नारदाच्या डोक्यावर एक तेलाची हे दिली असते पूर्ण भरलेली आणि त्याला सांगितलं जा 3 प्रदक्षिणा मार. तो 3 ज्यावेळेस प्रदक्षिणा मारायला जातो आणि त्याला सांगितलं एकही थेंब सांडलेलं नाही तर त्यावेळेस काय होतं तो सगळीकडे फिरतो, 3 प्रदक्षिणा व्यवस्थित पूर्ण करतो आणि मग भगवान म्हणतात तेल सांडलं का नाही म्हणे अजिबात नाही, सगळं ध्यान तिकडं होतं. म्हणे मग आता एवढ्या सगळ्या याच्यामध्ये तू किती वेळा नामस्मरण केलं. कोणता हो तेल सांडायच्या नादामध्ये नामस्मरण विसरून गेलं. म्हणजे तसं आपण एवढा असा संसार करतोय आणि हा संसार करून सुद्धा आपण भगवंताचं काय करतो नाम घेतो. म्हणून आज आपण खऱ्या अर्थाने काय आहे श्रेष्ठ आहोत. आणि म्हणून जो परमार्थ प्रपंच करून परमार्थ करतो तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ होतो. देवादिदेव म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा देव हा पृथ्वी तलावर जन्म घ्यायला काय करतात मागणी मागतात. म्हणून सांगितलं आज तुम्हाला ह्या मनुष्य जन्मामध्ये खऱ्या अर्थाने या भूमीवर मृत्यूलोक सांगितले. मृत्यूलोकातूनच मोक्षाचं दार म्हटलेलं आहे. मृत्यूलोकातूनच आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचता येतं. स्वर्ग हे म्हणजे थोडं पुण्य झालं की परत स्वर्गातून खाली येता येतं. म्हणून या पृथ्वीच्या वरती 7 भुवनं आणि पृथ्वीच्या खाली 7 भुवनं म्हणजे अशी 14 भुवनं म्हणतो किंवा काय. या 14 भुवनामध्ये पृथ्वी तलावर जो जन्म मिळतो तर खऱ्या अर्थाने तो सार्थकी लावण्यासाठी फार उपयोगी असा
ठेवतो. म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा, प्रपंचातील कर्तव्य विसरू नका, पण तो करीत असताना भगवंताचं स्मरण मात्र टाकू नका आणि भगवंत कृपा करील हा भरोसा बाळगा, सुखाने व आनंदात राहा. हाच खऱ्या अर्थाने आज आमच्या गुरुपौर्णिमेचा आशीर्वाद असा आम्ही सांगू शकतो. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांती शांती शांती.